नमस्कार मित्रांनो. रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला आठवते काही दिवसांपूर्वीच जवळजवळ 10 ते 15 दिवस झाले असतील, मी एक व्हिडिओ टाकला होता, जो की मुंबईचे एक पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांचा मांजाने गळा चिरून त्यांचं देहावसान झालं होतं. बाईकवरून चालले होते ते बघायला गेलं तर. आणि मी या विषयावरती एक व्हिडिओ केला होता आणि मी सर्वसामान्य जनतेला आव्हान केलं होतं की पतंग उडवताना आपले सण वगैरे साजरे निश्चित करा, पण पतंग उडवताना निश्चितपणे काळजी घ्या की ती कुठे उडवली पाहिजे, कशा पद्धतीने उडवली पाहिजे. जनरली पतंग हे लहान मुलं उडवतात आणि काही मोठी माणसंही उडवतात, तरुण वर्गही उडवतात. पण जे लहान मुलं आहेत पतंग उडवताना त्यांनी म्हणजे जे घरचे जे पालक वर्ग आहेत त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्यावरती देखरेख केली पाहिजे की आपण पतंग कुठे उडवून देतोय आपण मुलांना. याचं आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे मित्रांनो, हा फोटो बघा तुम्ही. हृदयाला पिळवटून टाकणारा फोटो आहे. या मॅडम आहेत सांताक्रूजमध्ये, मुंबईमध्ये झालेली ही आज 3 वाजताची घटना आहे. सांताक्रूज येथे यांचं नाव काहीतरी शिल्पा महाडिक आहे. हे आपल्या बाईकवरून मोपेडवरून चालल्या होत्या आपल्या काही कामानिमित्त. तर जाताना एक पतंगाचा दोरा म्हणजेच मांजा त्यांच्यामध्ये आला आणि त्यांचा हा जो भाग आहे ना, चीन म्हणतोय आपण याला मराठीत हनुवटी, तर हे अक्षरशः पूर्णपणे कापला गेला आहे मित्रांनो. त्यांनी हेल्मेटही घातलं होतं, हेल्मेटचा भाग एवढा होता आणि पतंग इकडून, मांजाचा भाग इकडून कापला गेला. मित्रांनो, गळा इकडे असतो. किती वेळ लागला असता त्यांचा गळा चिरण्यासाठी. आज त्या वाचल्या, सुदैवाने वाचल्या. पण मित्रांनो, अशा या घटना देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पूर्ण समाजामध्ये किती पद्धतीने घडत आहेत. तर माझी विनंती आहे मित्रांनो की सण साजरे करा, पण असले सण ज्या सणांनी एखाद्या व्यक्तीचा जीव जाणार असेल, असे किती जीव गेले आहेत, अजून किती जीव घालवायचे आहेत. याच ठिकाणी कोणत्या आपल्या घरातलेही व्यक्ती असू शकतो. तर तुम्ही या गोष्टीची निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. आज मी मीडिया बघतो, मीडियामध्ये जे समाजासाठी उपयोगी गोष्टी आहेत अशा कोणतेही न्यूज चॅनल असे जास्ती करून या न्यूजच दाखवत नाही, जे की समाजाला गरजेचं आहे. समाजाचं त्याच्यामध्ये नॉलेज वाढेल, समाज त्याच्यामध्ये सुधरेल, अशा कोणत्याही न्यूज चॅनल दाखवत नाही. त्या लोकांचं एकच काम चालू असतं की सकाळी जातात या नेत्याकडे त्या नेत्याकडे आणि त्यांची फालतूची निव्वळ बडबड दाखवत असतात. मित्रांनो, समाजाला काय गरज आहे, समाजाच्या बेसिक गोष्टी काय आहेत, याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. आज आपले जे नेते मंडळी आहेत, मंदिरात जात आहेत, कोणी याला शिव्या घालतंय, कोणी त्याला शिव्या घालतंय, कोणी कोणत्या दौऱ्याबद्दल बोलतंय. असले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना मित्रांनो, याच्यावरती कोणी बोलायला तयार नसतं, जे की सामान्य माणसांचे मुद्दे असतात. तर माझी सर्वसामान्यांना विनंती आहे मित्रांनो की या छोट्या गोष्टी वाटल्या तरी फार भयानक गोष्टी आहेत. फक्त या गोष्टी ज्या मी मांडतोय त्या दिसत आहेत. अजून अशा किती भयानक गोष्टी आहेत ज्या की ज्या समाजातील लोकांना त्याचा त्रास होतो, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तर अशा गोष्टींवरती टीका टिप्पणी करा, समाजाचं प्रबोधन करा, ना की फक्त राजकीय गोष्टी, यांनी काय केलं त्यांनी काय केलं, आज याचा प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम, निव्वळ मूर्खपणा चालू आहे. ही जी मीडिया सध्याची आहे, अक्षरशः चुकीच्या पद्धतीच्या बातम्या देते. समाजाशी त्यांना काहीही लेनदेन नाही आहे. तर माझी हात जोडून विनंती आहे समाजाला की काही चुकीच्या गोष्टी होतात, सण वगैरे सर्व सेलिब्रेट करा मित्रांनो, पण जर काही अशा चुकीच्या गोष्टी होत असतील त्याच्यावरती नक्की चिंतन करा. उद्या कदाचित आपल्या घरचे व्यक्ती अशा ठिकाणी त्यांच्याबरोबर अशी कोणती दुर्घटना होऊ शकते. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो, या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. सण सेलिब्रेट करा, आनंद मिळवा, गोडधोड खावा, बाहेर फिरायला जावा. बाकी जर कोणाचं त्याच्यामध्ये नुकसान होणार असेल तर अशा गोष्टींना निश्चितपणे टाळा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.